मिळणार होतं. तुम्ही जर सगळ्याच बाबतीमध्ये गुंतवणूक असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, आरोग्य व्यवस्था असेल, ह्या सगळ्या बाबतीमध्ये बिहार हा आता बॅकवर्ड नाही तर बाउन्सिंग स्टेट झालेला आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामे एवढे मोठ्या प्रमाणात होत आहेत की बघा आपण मागच्याच दीड महिन्यापूर्वी पटना एअरपोर्ट बघितलं, दरभंगा एअरपोर्ट बघितलं आणि सगळ्यात मोठी जी बिहारमधली जी आरोग्य व्यवस्था होती म्हणजे 2014पर्यंत तुम्ही कल्पना करा, फक्त तेवढ्या मोठ्या राज्यामध्ये फक्त 6 मेडिकल कॉलेज होते. 6 मेडिकल कॉलेज होते. आज 10 वर्षामध्ये आपण 11 मेडिकल कॉलेज काढलेले आहेत. एकूण जे 1000-1200ची डॉक्टरांची संख्या दरवर्षी निघाली तिथं आज 10 ते 12,000 डॉक्टर त्या ठिकाणी निघत आहेत प्रत्येक बॅचमधनं. म्हणजे हा जो परिवर्तन आहे ते लोकांना पटलेलं आहे आणि लोकांच्या ते गळ्यात उतरलेले आहेत. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं OBC असेल आणि जे एक्स्ट्रीम बॅकवर्ड क्लास जो आहे हे ह्या क्लासला देखील आपण विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत अनेक छोट्या मोठ्या प्रमाणात आपण स्टार्टअप सुरू करून दिलेले आहेत. काही स्टार्टअपचे युनिकॉर्न झाले आहेत. त्यामुळं जो बिहारमधून जो वर्ग होता, जो स्थलांतरित करणारा वर्ग होता, तो आज स्थलांतरित नाही आहे, तो बिहारमध्येच काम करतोय. बिहारमध्ये त्याला रोजगार मिळतोय. वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एअरपोर्ट्स असतील, हॉस्पिटल्स असतील, अनेक असे छोटे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर कामं असतील, रोडवेज असतील. 1,500 किलोमीटरचा जो नॅशनल हायवेज आहे त्या ठिकाणी पूर्ण केला. जो लागणारा जो लेबर आहे तो बिहारमधला जो मुंबईत यायचा, अन्य राज्यात जायचा, तो आता त्याच ठिकाणी काम करतो. त्याचंच हे उत्तर आहे. ठीक आहे, आपण काही प्रतिक्रिया बघूयात. आणखी शाहनवाज हुसैन बोलतायत. वोट तो और जुड़ गए. बिहार के लोगों को शिकायतें नहीं है. ये टैगोर को बहुत शिकायत है. तर शाहनवाज हुसैन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर आतापर्यंतच्या कलांमध्ये नितीश कुमार यांनी बाजी मारलेली आहे. 243 जागांवरचे म्हणजे बिहारच्या सर्व जागांवरचे कौल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे. हे सुरुवातीचे कल आहेत. एनडीए 156 जागांवर सध्या आघाडीवर आहे. बहुमताचा आकडा कधीच ओलांडलेला आहे. त्याहून अधिक जागा एनडीएला मिळताना दिसत आहेत. महागठबंधनची गाडी ही फक्त 81 जागांवर अडकलेली आहे. त्यापुढे महागठबंधनची आकडेमोड जात नाहीये आणि आता भाजप 70 जागांवर आघाडीवर आहे. जेडीयू सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतो 71 जागांसह. काँग्रेसचे उमेदवार 15 जागांवर आघाडीवर आहेत. तर आरजेडीचे 62 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या कलानुसार भाजपने 36 जागांवर आघाडी घेतलेली आहे. तर कपिल ढोके, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की यापूर्वी भाजपकडून एनडीएकडून एक सातत्यानं टीका होत होती तेजस्वी यादव यांच्यावर. प्रामुख्याने त्यांच्यावरच हल्ले होत होते की जंगलराजचा वारसदार असं म्हटलं जात होतं. त्याच्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या काळात बिहारमधलं जंगलराज कशा पद्धतीचं होतं आणि त्याची दहशत आजही बिहारच्या जनतेमध्ये कायम आहे. त्यामुळे याच भीतीमुळे कुठेतरी बहुमतापासून महागठबंधन दूर गेले असं वाटतं का? हे बघा, मी सर्वात अगोदर तर महागठबंधन बहुमतापासून दूर गेलं हे काही मान्य करायला तयार नाही. कारण हे पहिल्या दुसऱ्या फेरीतले प्राथमिक कल आहेत. अंतिम निकाल येईपर्यंत महागठबंधन त्या ठिकाणी विजयाच्या दिशेनं असेल, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जंगलराज. लालू प्रसाद यादव यांना आता मुख्यमंत्रीपद सोडून 20 वर्ष तरी झाले असतील आणि 20 वर्ष एनडीएचं सरकार म्हणजे नितीश कुमारांच्या प्रभावाखालील सरकार त्या ठिकाणी आहे. यामध्ये जर तुम्हाला अजूनही 20 वर्षापूर्वीचं जंगलराजची भीती दाखवून मतं मागावं लागत असेल तर 20 वर्षामध्ये तुम्ही काय तीर मारलेत याचं सुद्धा उत्तर आता भाजपच्या लोकांनी सातत्यानं दिलं पाहिजे. जर अजूनही तुम्हाला लालू प्रसाद यादवांची भीती दाखवून मतं मागायची असतील तर मुळात तुम्ही खरंच मग 20 वर्षात तुम्ही केलं काय? तुम्ही जर जंगलराज संपवू शकले नाही, तुम्ही जर तिथली कट्टा संस्कृती संपवू शकले नाही, तुम्ही जर तिथे सुरक्षित सरकार देऊ शकले नाही तर 20 वर्ष यांची कामगिरी पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांच्यावरती ज्या पद्धतीनं जंगलराजचा वारसदार म्हणून टीका केली हे पूर्णपणे भाजपचं अपयश आहे. हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. आपण एक 5 मिनिटं अगोदरचे कल जर पाहिले तर आरजेडी त्या ठिकाणी सगळ्यात पुढे होती, भाजपच्या सुद्धा पुढे होती. आता सुद्धा एक तसाच करिश्मा होऊन एक 10-15 मिनिटात चित्र फार वेगळं असेल. त्यामुळे यांच्या टीकेला काय आता लोक बळी पडणार नाहीत. 20 वर्षात हे बिहार चालवण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी महागठबंधनचं सरकार येईल. ठीक आहे, प्रकाश गाडे, मला एक सांगा, भाजपने आतापर्यंतच्या एनडीएच्या माध्यमातून बिहारमध्ये ज्या ज्या निवडणुका लढवल्या त्या तुलनेत या निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपने लढवलेल्या आहेत. म्हणजे जदयू समान जागा आहे आणि भाजपने 101 जवळपास. पण तरी सुद्धा भाजपला तितकंसं यश मिळताना दिसत नाहीये का? कारण भाजपची फार मुसंडी बघायला मिळत नाही. जेडीयू सर्वात मोठा पक्ष बनताना ठरतोय. म्हणजे एनडीएला यश मिळताना जरूर दिसतंय, पण भाजपला पक्ष म्हणून तितका यश किंवा प्रभाव पाडण्यात यश आलंय का?
यश जो आहे भाजपला जो हा कॉन्स्टंट आहे आणि